So, guys, what we are going to discuss today is how to revise your whole maths syllabus between your chemistry paper and your maths paper. Right? 29th ला तुमचा केमिस्ट्री पेपर आहे आणि 2nd ला मॅथ्स पेपर आहे. मध्ये एक दिवस अख्खा मिळणार आहे. 29th चा थोडा वेळ मिळेल. 2nd ऑलमोस्ट लेट इट गो. सो या 2 दिवसात मॅथ्सचा अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय करायचं हा प्रश्न बऱ्याच जणांना असतो. सो लेट्स डिस्कस दॅट. 29th ला एक तर तुमचा 2:10 पर्यंत केमिस्ट्रीचा पेपर आहे. सो केमिस्ट्रीचा पेपर संपवून तुम्ही घरी येणार. ऑब्व्हियसली यू विल बी टायर्ड बिकॉज आधी ऑलरेडी फिजिक्स झालेला आहे, मग केमिस्ट्री आहे. The 2-3 days were pretty hectic and yet maths is to come. So what I will recommend till 6 p.m. Let's assume that you will do nothing. Take rest. Do whatever you want to do. Spend your time in whichever manner you want. And let's see that. Suppose you start your studies by 6 p.m. or even let's see by 7 p.m. So आता 29th ला तुम्ही काय करणार आणि 1st ला काय करणार हे थोडंसं आपण डिस्कस करू. 29th टायर्ड असणार आहात, फार काही ब्रेनवर्क होणार नाही असं अज्युम करू. सो बेसिकली या दिवशी जे रायटिंगचं काम जास्त आहे की जिथे बऱ्याचशा गोष्टी बघून केलात तरी चालणार आहे, हे काम 29th ला करा. याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येणार आहे फॉर्म्युले. रिमेंबर व्हॉट आय कीप ऑन सेइंग यू द होल इयर, द होल 2 years that for mathematics your study starts with formulae. If you know all the formulae, then your 50% study is done over there. So make sure that you know all the formulae from all the topics. For those who have prepared your formula book, it will be easy for you to check. तुमची फॉर्म्युला बुक घरामध्ये जे कोणी असतील, आई बाबा, आजी आजोबा, बहीण भावंड, त्यांच्या हातात द्या. त्यांना तुम्हाला फॉर्म्युले विचारायला सांगा. मेक शुअर दॅट यू नो ऑल द फॉर्म्युले. राईट. जे फॉर्म्युले तुमचे पाठ नसतील किंवा वर्षभर जेव्हा अभ्यास करतो, टेस्ट तुम्ही दिलेल्या असतात, तेव्हा थोडंफार लक्षात येतं की एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकचे फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहत नाही किंवा ते परत परत करावे लागतात. सो ते टॉपिक थोडेसे मार्क करून ठेवा. लाईक तुमचा डेरिव्हेटिव्ह असेल किंवा ट्रिगो असेल, जे काही असे फॉर्म्युले आहेत, जस्ट कुठेतरी ते हायलाइट करून ठेवा, लिहून ठेवा. फॉर्म्युले एकदा तुमचे सगळे रिवाइज करून झाले की त्याच्यानंतर पुढचं महत्वाची गोष्ट आहे थिअरम्स. सो वी नो दॅट बोर्ड पेपरमध्ये तुमचा जो 80 मार्काचा पेपर आहे, त्या 80 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी 3 थिअरम्स विचारले जातात. सो ऍटलिस्ट युअर 10 to 12 मार्क्स आर थिअरम्स. अँड थिअरम जर झाले असतील, शुअर शॉर्ट मार्क्स आहेत, गॅरंटेड मार्क्स आहेत. सो थिअरम्स इज द सेकंड इम्पॉर्टंट थिंग वेन इट कम्स टू युअर मॅथ्स पेपर. सो मेक शुअर की तुमचे सगळे थिअरम्स पाठ आहेत. आता थिअरम्सचे टॉपिक कुठले कुठले आहेत आपले बघूया. पेपर 1 मध्ये कुठल्या कुठल्या टॉपिक्समध्ये थिअरम आहेत, तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये ट्रिगो आहे, त्याच्यानंतर पेअर ऑफ लाईन्स आहे आणि मग आहे वेक्टर्स. ट्रिगोमध्ये साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आहे. त्याच्यानंतर जनरल सोल्युशन्स आहेत, आपली इक्वेशन जनरल आहेत ते आहेत. आणि ऑब्व्हियसली इन्व्हर्स ट्रिगो मधले लास्ट इयरच इन्व्हर्स ट्रिगोची एक प्रॉपर्टी विचारली गेली होती प्रूफला, तर ही सगळी प्रूफ आहेत. पेअर ऑफ लाईन्स मध्ये पहिलं आपलं ते टिपिकल x² - ab, त्याच्यानंतर टॅन थीटा मॉड m1 - m2. पेअर ऑफ लाईन्स मध्ये काही जास्त थिअरम्स नाहीये, 2 आहेत. वेक्टर्स मध्ये पहिले आपले कोलिनियर कोप्लेनर 2 थिअरम्स जे खूपदा विचारले गेलेले आहेत. सेक्शन फॉर्म्युला आहे आणि शेवटी व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड आहे. आता वेक्टर्स मध्ये थिओरॉटिकल सम्स आर डिफरंट दॅन थिअरम्स. ओके, थिओरॉटिकल सम्स तुम्हाला जे मी हार्ड कॉपी दिलेली आहे ना, आपले थिओरॉटिकल सम्स आहेत, दोज आर डिफरंट फ्रॉम थिअरम्स. सो पेपर 1 मध्ये या 3 टॉपिक्स मध्ये थिअरम्स आहेत. पेपर 2 मध्ये थिअरमचे टॉपिक्स कुठले कुठले आहेत, द डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन आणि डेफिनेट इंटिग्रल. राईट. डिफरन्सिएशन मध्ये कुठल्या कुठल्या थिअरम्स आहेत, एक तर चेन रूल आहे, त्याच्यानंतर इन्व्हर्स ट्रिगो आहे आणि पॅरामेट्रिक, 3च थिअरम्स आहेत. इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूशनचा थिअरम आहे, त्याच्यानंतर युव्ही रूल आहे, बाय पार्ट्स, इंटिग्रल युव्ही डीएक्स, आणि थर्ड एक छोटासा थिअरम आहे बघा, e⁻x × fx + f'(x). बट इन इंटिग्रेशन ऑल युअर स्टँडर्ड रिझल्ट्स आर ॲज गुड ॲज थिअरम्स. 2 सेट्स आहेत. पहिल्या सेटमध्ये 7 रिझल्ट्स आहेत, दुसऱ्या सेटमध्ये 3 रिझल्ट्स आहेत.
आता हे जे 7 रिझल्ट आहेत त्यातले आठवत असतील तर 5 रिझल्ट जे आहेत ते सबस्टिट्यूशननी प्रूव्ह होतात आणि 2 जे आहेत तिथे न्यूमरेटर इन टर्म्स ऑफ डिनॉमिनेटर, राईट. आणि लास्ट सेट जो आहे ते मोठे रिझल्ट आहेत, √x² + a², √x² - a². ते सगळे रिझल्ट बाय पार्ट्सनी होतात. युव्ही रूल आधी आपण अप्लाय करतो आणि त्याच्यानंतर सेकंड इंटिग्रल मध्ये वी राईट न्यूमरेटर इन टर्म्स ऑफ डिनॉमिनेटर. ओके. त्यानंतर डेफिनेट इंटिग्रल मध्ये आपल्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ना, 6-7 प्रॉपर्टीज आहेत, ऑल दोज प्रॉपर्टीज आर थिअरम्स. आता त्याच्यामध्ये विचारल्या कुठल्या कुठल्या जातात तर त्या प्रॉपर्टीज आठवतात. इंटिग्रल 0 to f(x) dx, 0 to f of x minus x, इंटिग्रल a to b f(x) dx, f of a plus b minus x dx. त्यानंतर इंटिग्रल 0 to 2a f(x) dx is 0 to 2a fx plus f of 2a minus x. आणि लास्ट प्रॉपर्टी जी आहे ती इव्हन ऑडची प्रॉपर्टी आहे. तर या 4 मोस्टली विचारल्या गेलेल्या आहेत. आता याच्यामध्ये पण पहिल्या ज्या 3 आहेत त्या सगळ्या कशा प्रूव्ह होतात रे? वी स्टार्ट विथ RHS, सबस्टिट्यूशन करतो अँड देन वी गेट द रिक्वायर्ड LHS, राईट. वेअर आज शेवटची जी इव्हन ऑडची प्रॉपर्टी आहे ना, ती एक प्रॉपर्टी आहे की जिथे आपण LHS पासून आधी सुरुवात करतो, सिम्प्लिफाय करून घेतो, तिथेही अर्थात सबस्टिट्यूशन आहेच आहे, राईट. सो दिस इज अ थिअरम फ्रॉम पेपर 1, पेपर 2 टुगेदर. थिअरम्स लिहून काढा. आता थिअरम्स लिहून बघताना काय करा? ट्राय रायटिंग डाऊन द थिअरम्स विदाउट लुकिंग इन टू द बुक, आपली बुक किंवा टेक्स्ट बुक. फर्स्ट ट्राय डुईंग दॅट, बिकॉज हे एक्सपेक्टेड आहे की वर्षभर तुम्ही ते थिअरम्स लिहित आहात. आता प्रिलिम्ससाठी तुम्ही प्रिपेअर केले होते, आपल्या क्लासच्या टेस्टसाठी तुम्ही थिअरम्स प्रिपेअर केलेले आहेत. सो ऑलरेडी तुम्हाला ते येत असणार आहेत. सो थिअरम्स न बघता लिहायचा प्रयत्न करा. ज्या पॉइंटला असं लक्षात येईल की ओके मला इथनं पुढे नाही आठवत आहे, ओपन युअर बुक, ओपन युअर टेक्स्ट बुक, पुढचा पार्ट बघून लिहून काढा. पण जे थिअरम्स तुम्हाला लिहिता आले नाहीत ते कुठेतरी साईडला लिहून ठेवा की कुठले थिअरम्स आपल्याला लिहिता आले नाहीत आणि कुठले फॉर्म्युले आपले पाठ नव्हते, बिकॉज या गोष्टी तुम्ही परत दुसऱ्या दिवशी करणं एक्सपेक्टेड आहे. सो 29ला ज्या दिवशी तुमचा केमिस्ट्री पेपर होणार आहे त्या दिवशी फक्त एवढ्या 2 जरी गोष्टी केल्यात ना तरी सफिशियंट आहे, फॉर्म्युली अँड ऑल द थिअरम्स. आता ज्यांना खूप जास्त उत्साह आहे किंवा अभ्यास करायची कपॅसिटी जास्त आहे त्यांनी दुसऱ्या दिवशीचं जे मी सांगणारे काय पद्धतीनं करायचंय ते आदल्या दिवशी सुरू केलं तरी चालेल. सो लेट्स सी की दुसरा आपला जो दिवस आहे 1 मार्च, तो अख्खा दिवस तुमच्या हातात आहे. त्या दिवशी तुम्ही काय आणि कसा अभ्यास करायचा आहे. सो लेट अस डिस्कस दॅट अ बिट. आता पहिलं तर आपल्याकडे हातात वेळ किती असणार आहे बघूया. एक दिवस म्हणजे 24 hours. आय एम काउंटिंग फ्रॉम 29th 12 PM, राईट, 12 AM रादर टू 1st 12 AM. आता या 24 तासामधले आय विल रेकमेंड की व्यवस्थित 7 ते 8 तास छान झोप काढा. लेट युअर बॉडी लाईक रिफ्रेश इटसेल्फ, लेट युअर माइंड रिफ्रेश इटसेल्फ. सो स्लीप फॉर 7 to 8 hours. तरी सुद्धा 8 तास जरी झोपलात तरी आपल्या हातात 16 तास राहतात. आता या 16 तासामधले सुद्धा मी 4 तास बाजूला ठेवतेय, काय जेवण असेल, काही थोडासा टाइमपास असेल, व्हॉट एव्हर इट इज, तरी सुद्धा आपल्या हातात उरतात 12 तास. कमीत कमी एवढा अभ्यास तरी केला गेला पाहिजे, एवढं तर लक्षात ठेवा. 8 तास झोप, 4 तास टाइमपास, म्हणजे निम्मा दिवस तुम्ही 12 तास स्पेंड करून पण 12 तास अभ्यास करायची तरी तयारी असली पाहिजे ऑब्व्हियसली. आता या 12 तासामध्ये काय करायचं? रफली आपण असं कन्सिडर करू की 6 तास तुम्ही पेपर 1 साठी डेडिकेट करू शकता, 6 तास पेपर 2 साठी. सगळ्यात पहिली गोष्ट हे लक्षात घ्या की दिस इज नॉट द टाइम टू सॉल्व्ह युअर होल टेक्स्टबुक. टेक्स्टबुक मधलं प्रत्येक सम, प्रत्येक एक्सरसाइज या टाइमला सॉल्व्ह होणार नाहीये. डोंट गेट पॅनिक बिकॉज ऑफ दॅट. एस्पेशली वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे, वर्षभर तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे, कमीत कमी एकदा, काही जणांनी 2दा-3दा सॉल्व्ह केलेला आहे. सो परीक्षेच्या आदल्या दिवशी सगळी सम्स परत सॉल्व्ह करायची गरज नसते. बिलीव्ह ऑन युअर ब्रेन, बिलीव्ह ऑन युअर मेमरी, बिलीव्ह ऑन युअर हार्डवर्क. ऑफकोर्स फॉर दोज हु हॅव डन द हार्डवर्क, दॅट तुम्ही केलेलं आहे, तुम्हाला येणार आहे. आपल्याला फक्त एकदा ते शॉर्ट मध्ये सगळं रिवाइज करायचंय, राईट. डोंट हॅव टाइम टू सॉल्व्ह ऑल द एक्सरसाइजेस फ्रॉम बोथ द टेक्स्ट बुक्स.
मग आता याच्यामध्ये काय अभ्यास करायचा किंवा कसा करायचा? आता पेपर 1 मधले आपले टॉपिक्स काय आहेत आठवा? लॉजिक्स, मॅट्रिक्स, पेअर ऑफ लाईन्स, त्याच्यानंतर आहे ट्रिगो, वेक्टर्स, लाईन अँड प्लेन आणि एलपीपी. अकॉर्डिंग टू मी सगळ्यात सिम्पल टॉपिक आहे एलपीपी, जो तुम्ही लिटरली एक अर्ध्या तासात यू कॅन डन विथ दॅट टॉपिक, रादर इवन लेसर दॅन दॅट. रे सो एलपीपी मध्ये एक तर 2च क्वेश्चन्स आहेत की जिथे ग्राफिकल सोल्युशन, ग्राफ फाइंड आउट करून पुढे सॉल्व्ह करायचा आहे किंवा फॉर्म्युलेशन आहे. आता फॉर्म्युलेशनचे प्रॉब्लेम्स फारसे कधी विचारले गेलेले नाहीयेत, बट देर इज ऑलवेज अ एक्सेप्शन, आज आय कीप ऑन सेइंग यू. जसं की मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये फर्स्ट टाइम इन्व्हर्स ट्रिगोची प्रॉपर्टी प्रूव्ह करायला विचारली. सो फॉर्म्युलेशन खूप इझी आहे, एकदा जस्ट गो थ्रू करा, तुम्हाला येताना चेक करा. सॉल्विंग एलपीपी, आता याच्यामध्ये वर्षभरात आपल्या क्लास टेस्ट झाल्या, बरेच आपल्या फुल टेस्ट झाल्या, तर याच्यामध्ये तुम्हाला साधारण आठवत असतं की तुम्हाला एलपीपी प्रत्येक वेळेला बरोबर येत होतं का थोडंफार कधीतरी चुका झालेल्या. सो व्हॉट यू कॅन ऑलवेज डू, प्रत्येक एक्सरसाइज मधनं रॅन्डमली 1 किंवा 2 सम्स फटाफट सॉल्व्ह करून बघायची. फक्त येतंय ना एवढं चेक करायचं, डू दॅट. किंवा व्हॉट यू कॅन ऑलवेज डू, आपले जे प्रिव्हियस सगळे क्लासचे पेपर्स आहेत, फुल टेस्टचे पेपर्स घ्या किंवा बोर्डचे प्रिव्हियस पेपर्स समोर घ्या आणि त्यातनं सगळी एलपीपीची सम्स एकदा चेक करा की तुम्हाला येता येत न करता. राईट, अँड दॅट्स हाऊ यू हॅव टू गो विथ एव्हरी टॉपिक. आता जसं लॉजिकमध्ये ट्रूथ टेबल्स युजली कोणाची चुकत नाहीत. राईट, मग याच्यामध्ये काय चुकलेलं असतं, तर निगेशन चुकलेली असतात किंवा अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटची सम जरा गडबड झालेली असते. सो फक्त तेवढा पार्ट थोडासा जास्त फोकस करून तो प्रिपेअर करा. मॅट्रिक्समध्ये पण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, रादर इफ यू रिमेंबर आय विल गिव्ह यू टिल द सेम ॲडवाइस, मॅट्रिक्सच्या सम्सला हात घालू नका. तुम्हाला जर ऑप्शन्सची सम्स येत असतील, गो विथ दॅम, बिकॉज मॅट्रिक्स इज द रिस्कीएस्ट सम टाईप. 9 एलिमेंट्स असतात, एक एलिमेंटमध्ये जरी थोडीशी चूक झाली तरी ती पुढे चूक पेनिट्रेट होत जाते आणि ती बॅक येऊन करेक्ट करणं खूप वेळ जातो, त्याच्यामध्ये पॅनिक व्हायला होतं. सो बेटर डोंट गो फॉर मॅट्रिक्स. रिमेंबर, दिस 3 hours आर नॉट फॉर शो ऑफ. इथे आपल्याला मॅक्सिमम मार्क्स मिळवायचे आहेत जेवढा आपण अभ्यास केलाय त्याच्यावरती. सो शक्यतो मॅट्रिक्सचे सम्स करू नका. अगदीच ऑप्शनची सम तुम्हाला येतच नसतील, जास्त डिफिकल्ट वाटत असतील, यू आर नॉट शुअर अबाउट देम, देन गो फॉर मॅट्रिसेस. पेअर ऑफ लाईन्स इझी टॉपिक आहे. ट्रिगो, वेक्टर्स, लाईन अँड प्लेन, हे ऍक्च्युली हे 3 टॉपिक मिळून 30 मार्काचे वेटेज होतं. सो दिस 3 टॉपिक्स आर रिअली क्रुशियल टॉपिक्स डेफिनेटली. सो हे नीट थरली प्रिपेअर करा. एक्सरसाइज मधनं वेक्टर्स बेसिकली लेंदी टॉपिक आहे, लाईन अँड प्लेन पण खूप लेंदी टॉपिक आहे. ट्रिगो एक्सरसाइज कमी असले तरी टॉपिक मध्ये स्टफ खूप जास्त आहे. सो याला थोडासा वेळ जास्त ठेवा. कंपॅरेटिव्हली तुमचे लॉजिक, मॅट्रिक्स, पेअर ऑफ लाईन्स, एलपीपी हे कमी वेळात होऊ शकतात. एक्सरसाइज मध्ये रॅन्डमली सम सॉल्व्ह करून बघायची, प्रिव्हियस पेपर्स घ्यायचे, आपले क्लासचे पेपर्स घ्यायचे, विच एव्हर मेथड यू फाइंड बेटर, गो विथ दॅट. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला असं असेल की नाही, एखादा तुम्हाला माहितीये की याचं माझं कायमच चुकतं, मला नाही येत, किंवा हा पार्ट मला जास्त करून बघायचा आहे फॉर माय कॉन्फिडन्स, देन गो टू युअर टेक्स्टबुक, डू फ्रॉम दॅट. अलॉंग विथ दॅट आणखीन एक महत्वाची गोष्ट, वर्षभर आपण जेव्हा क्लासमध्ये सम सॉल्व्ह करतो, देर आर फ्यू सम्स विच आय ऑलवेज आस्क यू टू मार्क ॲज इम्पॉर्टंट सम्स. वाय? बिकॉज दोज आर डिफरंट. ते नॉर्मल मेथड्सनी किंवा टिपिकल फॉर्म्युलानी ती सॉल्व्ह होत नाहीत, त्याला वेगळ्या स्टेप्स असतात, त्या काही लक्षात ठेवाव्या लागतात. सो असे टॉपिक्स मधली जी आपली इम्पॉर्टंट मार्क केलेली सम्स आहेत, गो थ्रू देम. ती तुम्हाला येतायत ना, ते एकदा चेक करा. ठीक आहे. सो दॅट्स हाऊ यू हॅव टू प्रिपेअर फॉर पेपर 1. Exactly same it will be for paper 2. Paper 2, differentiation, AOD, integration, definite integral, application of definite integral, differential equation, probability आणि binomial. आता काही जणांचं असं असू शकेल की पेपर 1 आमचा बऱ्यापैकी कॉन्फिडंट आहे, फार करायची गरज नाहीये, पेपर 2 ला आम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे. ऑब्व्हियसली हे मी रफली सांगितलेलं आहे, इट्स अप टू यू की तुम्ही कसा वेळ द्यायचा. तसंच 12 तास हे मी सांगितलंय. तुमच्यापैकी ज्यांची कपॅसिटी असेल की नाही आम्ही 14 तास करू शकतो, आम्ही 15 तास करू शकतो, दॅट्स टोटली अप टू यू. बट रिमेंबर वन थिंग विच आय ऑलवेज से, जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता कधीतरी एका पॉइंटला असं लक्षात येतं की फक्त डोळ्यासमोर पुस्तक आहे, ब्लाइंडली लिहिलं जात आहे, पण डोक्यात काही शिरत नाहीये. ऍट दॅट पॉइंट यू हॅव टू स्टॉप, बिकॉज तिथे तुम्ही अभ्यास कंटिन्यू केला तर त्याचा काही फायदा होत नसतो, ते मेकॅनिकली असतं. तिथे थांबायचं, ब्रेक घ्यायचा,
काही दुसऱ्या गोष्टी करा, 5 मिनिटं 10 मिनिटं, रिफ्रेश युअर सेल्फ अँड देन कम बॅक टू युअर स्टडीज. रिमेंबर, क्वालिटी स्टडी इज इम्पॉर्टंट रादर दॅन क्वांटिटी स्टडी. बसलो होतो 20 तास, पण त्यातले 10 तास काही झेपत नव्हतं, ब्लाइंडली अभ्यास केला, त्याचा काही फायदा नाहीये. कमी वेळ केला तरी चालेल, जो कराल तो पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने नीट करा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो 1 तारखेला तुम्ही दिवसभर फक्त एवढंच करणं एक्सपेक्टेड आहे. टॉपिक बाय टॉपिक, एक तुम्हाला जे येत नाहीये, तुम्हाला जर काही कॉन्फिडन्स नव्हता किंवा प्रत्येक टॉपिक शॉर्टमध्ये रिवाइज करणं. आता तुम्हाला जर आठवत असेल की आपण जेव्हा इथे रिव्हिजन घेतली तेव्हा प्रत्येक टॉपिकचा काइंड ऑफ आय यूज टू प्रिपेअर अ कन्सेप्ट मॅप. म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल ऍप्लिकेशन ऑफ एवढी आपण घेतलं तर आपली काय काय हेडिंग्स येतात हे 1 बाय 1 आपल्याला आठवलं पाहिजे. पहिलं तर टँजन्सी आहे, त्याचे फॉर्म्युले, टँजंट नॉर्मलचे फॉर्म्युले, मग वेलॉसिटी, ऍक्सिलरेशन आणि टर्क आहे ते फॉर्म्युले येत आहेत ना. मग रिलेटेड रेट्स आहे, अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला तुम्हाला आला पाहिजे, रोल्स थिअरम, LMVT हे फॉर्म्युले आहेत, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग आणि मॅक्सिमा मिनिमा. सो हे प्रत्येक टॉपिकचा ओव्हरव्ह्यू आपल्या लक्षात आला पाहिजे. तर टॉपिक म्हटल्यानंतर त्या टॉपिकमध्ये काय काय आहे किंवा पेअर ऑफ लाईन्स म्हणलं की काय काय आठवलं पाहिजे. पहिलं इक्वेशन ऑफ एनी 2 लाईन्स, मग लाईन्स थ्रू ओरिजिन, अँगल बिटवीन 2 लाईन्स अँड देन इक्वेशन ऑफ एनी 2 लाईन्स. सो दॅट्स हाऊ यू हॅव टू प्रिपेअर दिस होल डे. तुमचा 1 मार्च हा अख्खा दिवस हा या पद्धतीनं ट्राय टू कव्हर अप पेपर 1, पेपर 2, एव्हरीथिंग, राईट. सो आता सपोज काही जण असे असतील की नाही हे करून पण आमच्या हातात वेळ उरतोय, म्हणजे झालं अभ्यास केलेला आहे, मला माहिती आहे तुमच्यापैकी खूप जणांनी खूप अभ्यास केलेला आहे, सगळं तुम्हाला येत असणार आहे, बऱ्यापैकी सगळं येत असणार आहे. सो इट माइट हॅपन की तुमच्या एक 5-6 तासांमध्येच हे सगळं पेपर 1, पेपर 2 शॉर्टमध्ये रिवाइज होते. आता तुमच्याकडे आणखीन वेळ आहे, मग काय करा, रॅन्डमली कुठलाही एक पेपर घ्या, ट्राय टू सॉल्व्ह द पेपर. राईट. अगदी वेळ लावून वगैरे केला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. आधीचा कुठला पेपर असेल, प्रिव्हियस पेपर्स असेल, आपले क्लासचे पेपर्स सगळे मी ग्रुपवर टाकलेले आहेत त्यातले पेपर्स असतील, कुठलाही एक रॅन्डमली पेपर घ्या आणि सॉल्व्ह करून चेक करा तुम्हाला सॉल्व्ह करता येतोय की नाही. ओके. सो 1 तारखेला पूर्ण या पद्धतीनं तुम्ही तुमचा अभ्यास करा. नाव आफ्टर दॅट आपण हे बघूया की 2 तारखेला काय करायचं. 2 तारीख ज्या दिवशी तुमचा ऍक्च्युली पेपर आहे. हा, आणि 1 तारखेला आणखीन एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही टॉपिक्स प्रिपेअर करताय ना, मी तुम्हाला हे सांगितलंय बघा की 29ला जे फॉर्म्युले तुम्हाला आले नव्हते, थिअरम्स आले नव्हते, ते कुठेतरी लिहून ठेवायचंय. सो 1 तारखेला ते टॉपिक्स करताना परत एकदा ते थिअरम्स, ते फॉर्म्युली हे परत एकदा 2-3 वेळा लिहून काढा. नाव लेट्स सी व्हॉट कॅन यू डू ऑन 2nd मार्च ऑन युअर पेपर डे. ठीक आहे. सकाळी 11 वाजता तुमचा पेपर असतो. रिपोर्टिंग टाइम मे बी तुमचा 10 किंवा 10:15 असतो. घरातनं खूप लवकर तुम्ही निघता बिकॉज ट्रॅफिक अँड ऑल द इश्यूज. सो रफली असा कन्सिडर करू की 9:30ला तुम्ही घरातनं निघणार आहात किंवा मे बी इव्हन बिफोर दॅट, राईट. याच्या आधी सगळं तुमचं आवरून वगैरे तुम्हाला निघायचंय. सो या दिवशी फार काही तुम्हाला वेळ मिळेल असं आपल्याला वाटत नाहीये. So I will say that suppose roughly you are going to get just 2 hours on the 2nd March. आता मग या 2 तासात नक्की काय करायचं, तर मेक शुअर की मी 1 तारखेला जे करायला सांगितलेलं आहे ते 1 तारखेला झालंच पाहिजे. मेक शुअर दॅट यू आर कम्प्लिटिंग दॅट पार्ट ऑन 1st. म्हणजे मग आता 2ला परत एकदा काय राहतं, तर वन्स अगेन इट इज फॉर्म्युली. आय विल से दिस अगेन अँड अगेन अँड अगेन. मॅथ्सचा अभ्यास फॉर्म्युलांपासून सुरू होतो. सो अगेन मेक शुअर दॅट यू नो ऑल द फॉर्म्युली फ्रॉम ऑल द टॉपिक्स. आफ्टरवर्ड्स थिअरम्स. 29ला तुम्ही एक थिअरम्स केले होते तेव्हा त्यातले तुम्हाला काही आलेले नसतील. 1 तारखेला तुम्ही ते परत केलेले असणार आहेत, तरीही त्यातले काही तुम्हाला आलेले नसणार आहेत किंवा काही थोडेसे डिफिकल्ट जात असतील. सो परत एकदा ते थिअरम्स सकाळी रिवाइज करायचे. सो 2 तारखेला फार काही जास्त आपल्याकडनं होणार नाहीये, तेवढा वेळही नाहीये. ते फॉर्म्युली आणि ते थिअरम्स हे परत एकदा सकाळी तुम्हाला जो 1.5-2 तास मिळणार आहे त्याच्यामध्ये परत एकदा ते करा. राईट. इट्स नॉट ओव्हर येट. नाव वी कम टू द मोस्ट क्रुशियल थिंग, द मोस्ट क्रुशियल टाइम, द टाइम
when you are writing your paper. So, whatever you have done this whole year, or rather I will say whatever you have done in last 2 years, whatever you have not done, whatever it is, ultimately हे सगळं डिपेंड करणारे या 3 तासावर. What matters is how best you can deliver your performance within these 3 hours. खूप अभ्यास केलेला आहे, बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे, काहीच अभ्यास केला नाहीये, खूप कमी अभ्यास केलाय, जे काही कॅटेगरीज असतील, अल्टिमेटली या 3 तासात तुम्ही जे काही केलंय ते तुम्ही किती बेस्ट पद्धतीने तिथे लिहू शकता यावर सगळ्या गोष्टी डिपेंडंट असणार आहेत. आणि याच्यामधली पहिल्यात क्रुशल गोष्ट आहे कीप काम. काम याचा अर्थ स्लो नाही, शांतपणे कीप युअर नर्व्स इन युअर कंट्रोल पेपर लिहिता आला पाहिजे. सो परत एकदा पेपरचा आपण काय सेक्शन्स असतात, काय असणार आहेत हे एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करूया. मॅथ्स पेपर थोडासा लेंथी पेपर असणार आहे बिकॉज ऑफ द रिझन फिजिक्स केमिस्ट्री 70 मार्क्सचे पेपर असतात, मॅथ्सचा 80 मार्क्सचा पेपर आहे. सो इट्स गोइंग टू बी अ बिट लेंथी. वेळ तेवढाच आहे, 3 तास 10 मिनिटं. त्यातनं मी 10 मिनिटं सोडून देते बिकॉज यू नो की ते साईन करायला आम्ही येतो, बारकोड लावायला येतो किंवा काहीतरी असं असतंच. सप्लिमेंट्स घेतल्या असेल तर सप्लिमेंट्स तयार कराव्या लागतात तुम्हाला. सो फॉरगेट अबाउट दोज 10 मिनिट्स. व्हॉट यू हॅव इज 3 hours इन युअर हँड. सेक्शन 1 जो आपला आहे तो 20 मार्क्सचा आहे, सेक्शन बी 16 मार्क्सचा आहे, सेक्शन सी 24 मार्क्सचा आहे आणि सेक्शन डी परत 20 मार्क्सचा आहे. सगळ्यात क्रुशल सेक्शन कुठला असेल ना तर तो सेक्शन सी आहे. एक तर सगळ्यात बल्की सेक्शन आहे, 24 मार्क्स आहेत, 8 सम सॉल्व्ह करायचे असतात, 3 मार्काचे असतात. बट आय टोल्ड यू की याच्यामध्ये बऱ्याचदा काही 4 मार्क्स वर सम पण 3 मार्क्स मध्ये येतात. या सेक्शनला एक 50 to 55 मिनिट्स हे तुम्ही या सेक्शनला ठेवायचे. राईट, 50 मिनिट्स कन्सिडर करा, म्हणजे मॅक्स टू मॅक्स 1 तासामध्ये हा सेक्शन तुमचा होईल. सेक्शन बी कंपॅरेटिव्हली स्मॉलर असतो. 8 सम जरी असली तरी 2 मार्काची सम्स असतात आणि एखाद 2 सम त्यातली मोठी असतील पण बरीचशी सम ही छोटी असतात. सो रफली सेक्शन बी ला 40 मिनिट्स ठेवायला हरकत नाहीये. सेम गोज विथ सेक्शन सी. एक तर सेक्शन सी मध्ये 8 MCQs असतात, यू नो दॅट. 8 MCQs 16 मार्क्स आणि 4 क्वेश्चन्स 1 मार्क इच. सो सेक्शन ए रफली 40 मार्क्स मध्ये, सेक्शन बी रफली 40 मिनिट्स मध्ये आणि परत सेक्शन डी जो राहतो याला सुद्धा 40 to 45 मिनिट्स याला सफिशियंट होतात. रादर मे बी याच्यापेक्षा पण कमी वेळ लागू शकतो, कारण लक्षात घ्या सेक्शन डी मध्ये 99.99% 2 थिअरम्स असणार आहेत आणि ज्यांनी थिअरम केलेले आहेत त्यांच्यासाठी दॅट्स गोइंग टू बी क्विक. कारण थिअरम्स तुम्हाला येत आहेत म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आठवत बसायची, सॉल्व्ह करायची गरजच नसते, ते फटाफट लिहून काढायचे असतात. हार्डली 3 ते 4 मिनिटात थिअरम्स लिहून होतात. सो सेक्शन डी ला युजली वेळ कमी लागतो. आता सगळ्यात याच्यामध्ये काय आणखी महत्वाची गोष्ट असते, ऑर्डर काही ठेवली तरी चालणार आहे. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू, असं काही नाही की सेक्शन ए आधी सॉल्व्ह करायचं आहे. यू कॅन स्टार्ट विथ सेक्शन बी और सेक्शन सी और सेक्शन डी. जे काही कराल ते नीट करा. तुम्हाला क्वेश्चन पेपर हातात पडल्यानंतर बऱ्याचदा घाई असते की आधी सॉल्व्ह करायला लागायचं. बट आय विल सजेस्ट गिव्ह 5 to 7 मिनिट्स टू रीड द क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपर वाचून घ्या, एस्पेशली BCD, कारण सेक्शन ए मध्ये आता तुम्हाला चॉईसच नाहीये. सेक्शन ए कंपल्सरी सेक्शन आहे. बी, सी आणि डी मध्ये ऑप्शन्स असतात. तुम्ही कुठली ऑप्शन सॉल्व्ह करणार आहात हे आधी विचार करून टिकमार्क करा. दॅट मेक्स इट इझी गाईज. ऑलवेज रिमेंबर दिस. आधी तुम्ही ठरवलेलं असलं ना की मी ही 8 सम करणार आहे, यातली ही 8 करणार आहे, डी मधली ही 5 करणार आहे, की जेव्हा तुम्ही ऍक्च्युली सॉल्व्ह करायला जाता दॅट मेक्स इट इझियर. तिथे मग परत तुमचा गोंधळ होत नाही, आयत्या वेळेला परत डिसाईड करत बसावं लागत नाही. सो पहिल्याच 5-7 मिनिटांमध्ये एक रफली डिसाईड करून घ्या की तुम्ही कुठली सम्स करणार आहात. ओके, आणि मग शक्य होतं ती सम्स ऑर्डरनी सॉल्व्ह करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट कीप काम. दिस माइट हॅपन की आपण एखादं सम मार्क केलेलं आहे, आपण सुरुवातीला वाटतं की अरे मला हे येत आहे, पण सॉल्व्ह करायला लागल्यानंतर कुठेतरी ते सम चुकतंय. स्पेशली जेव्हा प्रूव्ह दॅट वगैरे सम्स असतात किंवा जर तुम्ही मॅट्रिक्सचं सम सॉल्व्ह करायला घेतलं तर बऱ्याचदा हे होतं, यू नो दॅट, की सॉल्व्ह करता करता लक्षात येतं अरे खूप काहीतरी मोठ्या व्हॅल्यूज येत आहेत, हे काहीतरी चुकतंय, बरोबर नाही येते. लेट गो दॅट सम, दॅट इज इम्पॉर्टंट. 80 मार्काच्या अख्ख्या पेपरमध्ये
एक 3 मार्काचं किंवा अगदी मी म्हणेन एखादं 4 मार्काचं सम तुम्हाला येत नसेल तर त्यासाठी बाकीचा पेपर अफेक्ट होऊन द्यायचा नाहीये. इट्स नॉट वर्थ इट. काही फरक पडत नाही तुम्हाला एखादा सम नाही करता आलं तर. लीव्ह दॅट सम, गो टू द नेक्स्ट सम विथ फ्रेश माइंड. काय आपलं होतं मोस्टली सांगते की लिहित असतो एखादा सम करता आलं नाही की आपला कॉन्फिडन्स जो इथे असतो की नाही तो असा धापकन जमिनीवर येतो. काही गरजच नाहीये. एक सम करता आलं नाही, दॅट इज टोटली फाईन, नो इश्यूज. घड्याळाकडे लक्ष ठेवायचं. जेव्हा लक्षात येते की 5 मिनिटं झालेत, 6 मिनिटं झालेत, 8 मिनिटं झालेत, अजूनही माझ्याकडनं सम सॉल्व्ह होत नाहीये, आय एम नो वेअर नियर द सोल्युशन, लेट गो दॅट सम. सरळ कट करा, सोडून द्या, पुढचा सम सॉल्व्ह करायला घ्या. इफ यू हॅव टाइम तुम्ही परत शेवटी ते सम सॉल्व्ह करू शकता. यू कॅन ट्राय दॅट अगेन. एका समपायी आपला अख्खा पेपर वाया घालवायचा नाही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक सम आलं नाही किंवा एखादा एमसीक्यू 2 एमसीक्यू तुम्हाला इनिशियली येत नसतील त्याने काही फरक पडणार नाहीये. यू कॅन लिव्ह इट असाइड, यू कॅन कम्प्लीट युअर होल पेपर अँड यू कॅन ऑलवेज कम बॅक टू दोज सम्स. ओके, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. घड्याळाकडे लक्ष ठेवा. आय एम टेलिंग यू दिस अगेन अँड अगेन. वी रिअली फील बॅड. आम्ही जेव्हा पेपर कलेक्ट करतो, समटाइम्स मुलं लिहित असतात, झालेलं नसतं, त्यांना येत असतं, पण वेळ नसतो. वी हॅव टू पुल द पेपर्स फ्रॉम देम. वी डोंट हॅव एनी चॉईस. टीचर्सना चॉईस नसतो. बेल झाल्यानंतर पेपर घ्यावेच लागतात. सो मेक शुअर यू आर कम्प्लिटिंग युअर पेपर ऑन टाइम, बिकॉज दॅट इज द वर्स्ट सिच्युएशन की तुम्हाला माहिती असतं की अरे पुढची माझी 4 मार्काची 8 मार्काची सम्स मला येत होती पण मला वेळ पुरला नाही. सुरुवातीपासून स्पीड मेंटेन ठेवा. कीप अ आय ऑन युअर वॉच. साधारण मी सांगितलं या ह्याच्यामध्ये तुमचे सेक्शन पूर्ण होत आहेत की नाही. मेक शुअर दॅट जिथे कुठे लक्षात येतं की आपण मागे पडतोय, इन्क्रीज युअर स्पीड. फिनिश युअर पेपर इन टाइम गाईज. फिनिश युअर पेपर विदिन दोज 3 hours ऑर वॉट एव्हर. हे झालं. आता एमसीक्यूज. सगळ्यात पहिलं तर एमसीक्यू साठी एक लक्षात घ्या की सेकंड अटेम्प्ट एमसीक्यूज ला अलाउड नाहीये. म्हणजे मी काहीतरी ऑप्शन आन्सर लिहिलं, ए समथिंग मग रब केलं आणि पुढे बी लिहिलं, असे एमसीक्यूज चेक केले जात नाहीत. देर आर स्ट्रिक्ट गाईडलाईन्स वेन इट कम्स टू चेकिंग युअर पेपर्स. आम्हाला स्ट्रिक्ट गाईडलाईन्स असतात की सेकंड अटेम्प्ट एमसीक्यूचा असेल तर तो चेक करायचा नाही. वी हॅव टू लिव्ह इट. तो तुमचा बरोबर असू दे, चुकीचा असू दे, तो चेक होत नाही, त्याला मार्क्स मिळत नाहीत. त्यामुळे एमसीक्यू खोडून परत लिहायचे नाहीत. हवं तर आधी एमसीक्यू करू नका, नंतर अटेम्प्ट करा, बट मेक शुअर की एमसीक्यू तुम्ही खोडून परत लिहित नाही आहात. ठीक आहे. आता थोडंसं मी काय बोलणारे लक्षात घ्या. देर आर 2-3 कॅटेगरीज ऑफ पीपल. वन कॅटेगरी की ज्यांनी खूप अभ्यास केलेला आहे, वर्षभर प्रचंड मेहनत घेतलेली आहे. दे वॉन्ट टू गो अबाव 90-95%. You don't have to worry because you have already studied so much. There is no need to take any tension or anything. मार्क्स वर फोकस करू नका. फोकस तुमच्या परफेक्शन वर करा. फोकस ऑन द थिंग की माझं काही चुकलं नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही डोक्यात फक्त मार्क्सचा विचार करत बसाल किंवा यू कीप ऑन सेइंग की अरे मला 1 मार्क गेला होता, या टेस्टमध्ये 2 मार्क गेले होते, माझं हे चुकलं होतं. डोंट फोकस ऑन दॅट. जस्ट फोकस ऑन डुईंग एव्हरीथिंग करेक्ट. दॅट्स व्हॉट इट मॅटर्स. ज्यांनी अभ्यास केला नाहीये, काहीच अभ्यास केला नाहीये, तुम्हाला तसंही टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. बिकॉज जर तुम्ही वर्षभर काही फार हार्डवर्क केलं नाहीये, फार अभ्यास केला नाहीये, जे काही मिळेल यू शुड बी हॅपी विथ दॅट. ओके. व्हॉट इज इम्पॉर्टंट इन इदर सिच्युएशन, कीप युअर काम, मेंटेन युअर नर्व्स. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता स्पेसिफिकली हे त्यांच्यासाठी सांगते मी की ज्यांना 95 अबाव मार्क्स ला जायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमचा पेपर 2.5 तासामध्ये कम्प्लीट होईल. तर मी असे म्हणत नाही की व्हायला पाहिजे. दोज हु हॅव स्टडीड फॉर द होल इयर त्यांचा पेपर 2.5 तासामध्ये कम्प्लीट होतो. व्यवस्थित पेपर कम्प्लीट होतो. त्याच्यानंतरचा जो वेळ मिळतो तो खूप इम्पॉर्टंट आहे. या 3 तासामध्ये आळशीपणा करायचा नाही. अजिबात आळशीपणा करायचा नाही. मला क्रॉस चेकिंग करायचा कंटाळा येतो, मला आवडत नाही, मला बोर होतं, मला भीती वाटते. कीप एव्हरीथिंग असाइड. यू हॅव टू क्रॉस चेक युअर पेपर. जर तुम्हाला 95 अबाव मार्क्स पाहिजे असतील तर पेपर क्रॉस चेक झालाच पाहिजे. आणि त्या क्रॉस चेकिंग मध्ये पहिलं क्रॉस चेक काय झालं पाहिजे तर तुमचा सेक्शन ए जो की कंपल्सरी सेक्शन आहे ज्याच्यामध्ये एमसीक्यूज आहे. सो अगेन दिस इज ओनली फॉर स्टुडंट्स
who can finish off their paper early and you have time to cross check their papers. What I will recommend की सुरुवातीला तुमचे MCQs फक्त पेन्सिलनी कुठेतरी ABCD एवढं लिहून ठेवा. फायनल MCQs लिहूच नका. ऍट द एंड तुमचा पेपर पूर्ण झाला की एकदा परत तुमच्या MCQ ची आन्सर क्रॉस चेक करा, आन्सर व्हेरीफाय करा आणि मग ती फायनल करा. बिकॉज इफ यू रिमेंबर बऱ्याचदा MCQ मध्ये काहीतरी गडबड होते, काहीतरी ओव्हर कॉन्फिडन्स असतो, घाईघाईत आपण आन्सर लिहितो कारण पेपर हातात पडला सेक्शनने सुरू केला तर ते येत असतं, आनंद झालेला असतो. सो चूक होते आणि ती चूक महागात पडणार आहे कारण MCQ चुकला की पूर्णपणे 2 मार्क डायरेक्टली गेले. सो मेक शुअर की तुम्ही MCQs पहिले व्हेरीफाय करताय. ऍज आय सेड हवा तर पेन्सिलने आधी लिहून ठेवा कारण सेकंड अटेम्प्ट अलाउड नाहीये. हे फक्त त्यांच्यासाठी ज्यांचा पेपर लवकर कम्प्लीट होणार आहे. बाकीच्यांनी हे पेन्सिलने MCQ लिहायची रिस्क घेऊ नका. बिकॉज व्हॉट एव्हर रिटन बाय पेपर इन युअर आन्सर शीट इज अ रफ वर्क. आम्ही ते चेक करू शकत नाही, त्याला मार्क्स मिळत नाहीत. सो वर्स्ट केस मध्ये असं जर झालं की तुम्ही MCQ लिहून ठेवले पेन्सिलने, शेवटी वेळ पुरला नाही, पेन्सिलचे MCQ पेननी फायनल झाले नाहीत, ते सगळं रफ वर्क असतं, ते काही चेक होणार नाही. सो हे मी जे सांगते ते फक्त त्यांच्यासाठी ज्यांचे पेपर लवकर पूर्ण व्हायची गॅरंटी आहे. त्यांनीच फक्त हे असले एक्सपेरिमेंट करायचे की पेन्सिलने MCQ मार्क करून ठेवा आणि शेवटी फायनल करा. बाकीच्यांनी असली रिस्क घ्यायची नाही. आम्ही नाही तुम्हाला शेवटी वेळ देऊ शकत. तुम्ही किती तिकडे प्लीड केलात की नाही मॅम मला फक्त पेननी करेक्ट करायचे, वी कांट गिव्ह यू टाइम. वी हॅव टू कलेक्ट द पेपर्स व्हेन द बेल रिंग्स. सो अगेन कम बॅक टू दोज हु वॉन्ट टू गो अबव 95. पेपर पूर्ण झाला की पहिले MCQ क्रॉस चेक करायचे, MCQ फायनल करून टाका. त्याच्यानंतर तुमचे 1 मार्कचे क्वेश्चन चेक करा. त्याच्यामध्ये पण एक जरी चूक झाली तरी तो डायरेक्टली तुमचा पूर्ण मार्क जाणार आहे. सो ते आधी चेक करा. त्याच्यानंतर सेक्शन B, सेक्शन C, सेक्शन D यातले तुम्हाला जे काही एक्स्ट्रा सॉल्व्ह करायचे ते एक्स्ट्रा सॉल्व्ह करा. बऱ्याचदा काय होतं हे पण सांगते की सुरुवातीला सेक्शन B बघतो आपण, मे बी 11 पैकी 11 सम्स येत असतात, खूप आनंद होतो, मला सगळे येत आहेत, सगळे लिहून टाकतो आपण त्या उत्साहात. डोंट डू दॅट, नेव्हर डू दॅट. आधी सेक्शन B चे 8, सेक्शन C चे 8, सेक्शन D चे 5 जेवढा कंपल्सरी पेपर आहे तो पूर्ण करा. त्याच्यानंतर MCQ चेक करा, मगच तुम्हाला एक्स्ट्रा जे काही सॉल्व्ह करायचे ते सॉल्व्ह करा. हा आता कधी असं होऊ शकतं की सेक्शन B तुम्ही 8 सम मार्क केलेत, सॉल्व्ह करताय, पण एखाद्या समला तुम्हाला आणि थोडासा आपलं इन्स्टिंक्ट असतात की इतकं तुम्ही वर्षभर सॉल्व्ह केलेलं आहे, लक्षात येतं की अरे हे मला काही नीट नाही वाटत आहे, कदाचित हे माझं चुकणार आहे. असं जर काही असेल तरच तिथे इमिजिएटली एक्स्ट्रा सॉल्व्ह करून ठेवा. अदरवाईज सगळे एक्स्ट्रा सगळ्यात शेवटी सॉल्व्ह करा. आफ्टर पेपर स्ट्रेट अवे तुमचा पूर्ण पेपर झाला की शेवटी एक्स्ट्राज असं लिहायचं. मग कुठला सेक्शन मधले आणि काय तुमचा सम नंबर असेल हे व्यवस्थित सॉल्व्ह करा. चेक करणाऱ्याला पण ते इझी जातं. राईट. बेसिक थिंग्स, रिमेंबर द रूल्स. लेफ्ट मार्जिन, यू आर नॉट टू राईट एनिथिंग इन द लेफ्ट मार्जिन. Rough work should be done by the pencil. All these rules are also written on answer paper. Follow these rules. सप्लिमेंट्स लागणार असतील त्या सप्लिमेंट्स नीट टाईप करा. घाईघाईत सप्लिमेंट्स उलट्या सुलट्या लावू नका, व्यवस्थित टाईप करा सप्लिमेंट्स. हा अँड देर इज वन पॉइंट आय वॉज फॉरगेटिंग ऍक्च्युली. आता लक्षात आलं होतं, परत विसरले मी. ठीक आहे, जाऊ दे, आठवलं तर सांगेन परत. So all in all, this is what I want to tell you about it. Second important thing, 29th दुपारी 2-3 पासून ते 1 तारीख सकाळी 9-10 पर्यंत, 1 तारीख नाही सॉरी 2 तारीख, पेपर 2 तारखेला आहे. सो हा पूर्ण 1.5 दिवस, 1.25 दिवस जो काही आहे, आय विल बी अवेलेबल फॉर यू. इफ यू हॅव एनी डाऊट, any question, you want to ask anything, you want to confirm anything, you want to come to class for any queries, you want to ask the queries on phone, I will be available for you. Just call me or message me. I will make sure that phone is with me all the time. Whatever your doubts, I will be there for you. Be sure, be confident. वर्षभर आपण अभ्यास केलेला आहे, मेहनत केलेली आहे. So all the best, do your best, and then some of you, we will meet again for our CETs. So that's what all in all I wanted to tell. आणखी जर मला काही आठवलं महत्वाचं आहे सांगायचं असेल तर ऑब्विसली मी ग्रुपवर मेसेज करेन. बट टिल दॅट हॅव अ गुड डे, डू युअर बेस्ट. चलो बाय, सी यू गाईज.